धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर येथील प्राध्यापक मनोहर सुरवाडे सर यांची उपप्राचार्यपदी निवड झालेली आहे आणि अतिशय सोज्वळ मनमिळावू आणि सडेतोड असं व्यक्तिमत्व सरांचं आहे. ते प्रत्यक्ष आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे. सर, आपली उपप्राचार्य पदावरती निवड झालेली आहे आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि एक DN कॉलेज म्हटलं म्हणजे या पंचक्रोशीमध्ये एक प्रसिद्धी होतात असं कॉलेज आहे, एक नावलौकिक आहे कॉलेजचा. तर आपली उपप्राचार्यपदी निवड झाली आहे. तर या उपप्राचार्यपदी आपली निवड कशा प्रकारे झाली याच्या संदर्भात आपण काय सांगा? आमच्या आपली परिसर विद्यामंडळ जे कडकरी मंडळ आहे, व्यवस्थापन मंडळ आहे, त्या व्यवस्थापन मंडळाने संस्थाच्या हाताने असा एक निर्णय घेतला की आपल्या महाविद्यालयामध्ये जे उपप्राचार्य सेवानिवृत्त झालेले आहे त्या रिक्त जागी आपल्याला नवीन उपप्राचार्यांची निवड करायची आहे. तर निवड करताना आपल्याला कुठल्याही प्रकारचा पक्षपातीपणा न करता आपण सेवा ज्येष्ठ करू शकतो. ज्याला त्याला आपल्याच महाविद्यालयातील प्राध्यापकांना न्याय देता या एक सिनियरिटी ज्याला आपण सेवा ज्येष्ठ त्याप्रमाणे निवड सर, DN कॉलेज म्हटलं म्हणजे एक या पंचक्रोशीमध्ये एक प्रसिद्धी होतात, एक नावलौकिक आहे या कॉलेजचा आणि आपली उपप्राचार्यपदी निवड झालेली आहे, त्याचा आम्हाला गर्व आहे. या निवडीच्या माध्यमातून आपण एक आपलं फ्युचरमध्ये व्हिजन काय राहणार आहे, आपण याच्या संदर्भात काय सांगा? काय आहे की महाविद्यालयाचा विकास म्हटल्यानंतर एक त्याचं परिसर आणि विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणं आणि आपले विद्यार्थी जे आहेत म्हणजे आमचे जे अध्यक्ष आहेत माननीय आमदार श्रीदादा चंद्रबाबू यांची एक भूमिका आहे किंवा त्यांचं विजन आहे की आपला जो विद्यार्थी आपल्या महाविद्यालयातून बाहेर पडणारा जो विद्यार्थी आहे त्याने जागतिकीकरणामध्ये म्हणजे जगामध्ये एक सशक्तपणे तो उभा राहिला. त्याच्या अंगी एक वेगवेगळ्या प्रकारचे स्किल असले पाहिजे आणि तो त्याच्या गुणवत्तेच्या दृष्टीने परिपूर्ण असला पाहिजे असे विद्यार्थी आपण घडवायला भर दिला पाहिजे असं त्यांचं विजय आहे. आणि प्रत्यक्ष ते आमच्याकडून ते अपेक्षा करतात आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आमच्याकडे सरकारी स्टाफ आहे, आमचे जे सर्व शिक्षक शिक्षक कर्मचारी हे सगळे एकजुटीने काम करतात. त्याच्यामुळे काय आहे की विद्यार्थ्यांना न्याय देणे, चांगल्या विद्यार्थ्यांची एक माणूस म्हणून घडवणूक करणे ही आमच्या महाविद्यालयाचं एकूणच विजय आहे. सर, अजून एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे मी आपल्याला विचारू इच्छितो की आर्थिक दुर्बल घटकाचे जे मागासवर्गीय विद्यार्थी आहेत त्यांच्या संदर्भामध्ये आपण उपप्राचार्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांच्या संदर्भात आपली भूमिका काय राहणार आहे, काय सांगा सर? काय आहे की आपल्या या परिसरामध्ये जे काही विद्यार्थी येतात हा एकूणच ग्रामीण परिसर आहे आणि या परिसरामध्ये SC ST LT OBC या प्रवर्गातील विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे आणि हे खेड्यापाड्यातून येणारे विद्यार्थी शेतकरी शेतकरी कुटुंबातील जास्त आहे आणि त्यांचे जे काही प्रश्न असतात त्यांचे प्रश्न हे त्यांना अपेक्षित असलेल्या विषय निवडीपासून म्हणा किंवा एक शाखा निवडीपासून म्हणा किंवा एखाद्या फॅकल्टीला जायचे तिथून म्हणा प्रवेश घेण्यापासून त्यांचे प्रश्न सुरू होतात. एक तर काय आहे की एक आर्थिक दुर्बल घटकातील असल्यामुळे शेतकरी शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे त्यांच्याकडे प्रवेश घेण्यासाठी पैसे नसतात. मग अशा वेळेला ते आमच्याकडे येतात, प्राचार्य साहेबांकडे येतात, त्यांचे प्रश्न ते मांडतात. पण मग आमच्याकडे आलेला विद्यार्थी हा वापस गेला नाही पाहिजे, परत गेला नाही पाहिजे किंवा केवळ त्याच्याकडे पैसे नाही म्हणून त्याला प्रवेश नाकारायचा अशी कधी आम्ही भूमिका घेतली नाही. तर आमचे संस्थाचालक पदाधिकारी प्राचार्य साहेब या सर्वांचं असं एक म्हणणं आहे की आला विद्यार्थी त्याला तुम्ही प्रवेश देऊन टाका. प्रवेश दिल्यानंतर आपल्याकडे ज्या काही राज्य शासनाच्या वेगवेगळ्या योजना असतील त्या योजनेतून त्याला त्याचा आर्थिक लाभ करून द्या आणि मग त्याला टप्प्याटप्प्याने ती फी भरता येते. कारण ती फी काही पूर्णपणे कॉलेजला नसते, ती तरी विद्यापीठाला द्यावं लागतं, ती भरती जाते आणि म्हणूनच काय की विद्यार्थी नाराज होता नाही. त्याला प्रोफेशनल कोर्सला व्यावसायिक अभ्यासक्रमाला जरी प्रवेश घ्यायचा असेल
किंवा विनानुदायिक एखाद्या विषयाला प्रवेश देता येत असेल, द्यायचा असेल, कारण त्याची फी जास्त असते, तर तो फी मिळू शकतो, तर त्याच्यामुळे अर्ज करून घ्यायचा. आणि मग त्या अर्जामध्ये त्याला सांगायचं जेव्हा तुला ज्यावेळेस शिष्यवृत्ती मिळेल त्यावेळेला तुम्ही पैसे परत करायचे, किंवा कमवा आणि शिका यासारख्या जी योजना आहे त्या योजनेमध्ये त्याला सहभागी करून घ्यायचं. आणि दर महिन्याला त्याला काही 2-2.5 हजार रुपये मिळतील, तर त्याला वर्षभराची त्याला होते. पण त्याला अडचणी येणार नाही किंवा तो नाराज होणार नाही, किंवा त्याला त्याच्या आवडीच्या विषयापासून, शाखेपासून, शिक्षणापासून वंचित राहता येणार नाही, त्याची जबाबदारी, याची काळजी आमची सगळी मोठी असते. आणि आम्ही पुढेच करणार आहोत की आला विद्यार्थी तर त्याला त्याचं समाधान होईल अशा पद्धतीनं त्याच्याशी आपण त्याला सांभाळून घेऊ. सरांनी अतिशय समर्पक अशी माहिती दिलेली आहे. आर्थिक दुर्बल घटकाचे जे विद्यार्थी आहेत त्यांचं आर्थिक समाधान कसं होईल आणि त्यांना जास्तीत जास्त शासनाच्या ज्या योजना आहेत त्या कशा देता येईल याच्यासाठी ते कार्यरत राहणार, प्रयत्नशील राहणार आहेत. सर, अजून एक महत्त्वाचा प्रश्न असा की आपण या निवडीच्या माध्यमातून आपण शिक्षक वृंद आणि त्याप्रमाणे सोसायटीमध्ये बहुजन समाजास आपण काय संदेश देऊ इच्छिता, काय सांगाल सर? कसं आहे की जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या पदावर बसते तर ते एक उच्च पद असतं आणि त्या पदाच्या काही भूमिका आणि जबाबदाऱ्या असतात. प्रत्येकाला असं वाटतं की जेव्हा त्या पदावर असलेल्या व्यक्तीशी संपर्क येतो किंवा कुठल्या ना कुठल्या कारणाने संबंध येतो, त्यावेळेला प्रत्येकाला एक असं वाटतं की आपलं काम त्यांच्याकडे झालं पाहिजे आणि एक अपेक्षाच असते. आणि म्हणूनच काय की आपण ते पद डोक्यात ठेवले. समजा मी एक उपप्राचार्य आहे आणि मला माझा जो सहकारी वृंद आहे, माझा जो स्टाफ आहे, जे टीचिंग नॉन टीचिंग कर्मचारी आहेत, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, त्यांच्याकडून काम करून घ्यायचं. ते काम करून घ्यायचं आहे तर मग त्यांच्याशी प्रेमानेच करायला लागेल. तिथे एक अधिकारी म्हणून एक आपण बॉसगिरी असं म्हणतो. तर ते बॉसगिरी केल्यानंतर समोरच्या व्यक्तीचा इगो जर हर्ट झाला तर त्याला त्या कामामध्ये लक्ष लागत नाही. तो काम करेल परंतु ते काम मनापासून करणार नाही आणि भीती दाखवून करून घेतलेलं काम त्या कामात गुणवत्ता राहणार. आणि म्हणूनच काय प्रेमाने, समंजसपणे, समजदारीने असं ते काम करून घ्या. कारण काय की सगळ्यांनी मिळून एक वर्क कल्चर तयार करायचं, एक ही टीमवर्क. त्या टीमवर्कमध्ये एक उपप्राचार्यसुद्धा हा एक सेवकच असतो, तो कर्मचारीच असतो. म्हणून काय की त्याच्या डोक्यातून त्याला काढून टाकायचं तुम्ही उपप्राचार्य, कारण त्याच्या ठिकाणी तो अहंकार जो निर्माण होईल त्या अहंकारापुढे तो पोहत येईल. पोहत आला की समोरची व्यक्ती हर्ट होते. समोरची व्यक्ती हर्ट झाली तर तो कामामध्ये तो लक्ष घालणार नाही आणि मग तिथे वादविवाद होतो. आणि मग वादविवाद जिथे होतात तिथे कामं होतात. आणि म्हणूनच काय कामं जर चांगली करून घ्यायची असेल तर तिथे प्रेमाने आणि संयमानेच काम करून घेणं हे अधिक चांगलं असतं. आता हा झाला आमच्या समजा एक त्या युनिटच्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भातला मुद्दा की काम करणं महत्त्वाचं आहे, तिथे पद महत्त्वाचं नाही. तीच बाब समाजाच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला असं म्हणता येतं की समाजातील शैक्षणिक संस्थेशी समाजाचा हा सर्वात जास्त संबंध आहे इतर संस्थांपेक्षा. कारण काय की प्रत्येकाची मुलं ही त्या शाळेतून महाविद्यालयाकडून येत असतात आणि त्यावेळेला पालकांना म्हणा किंवा समाजालाही म्हणा की एक यांच्याकडून काहीतरी आपल्याला चांगलं मिळालं पाहिजे. आणि म्हणून काय की जेव्हा समाज आपल्याकडून काही अपेक्षा करतो तर काय अपेक्षा करणार आहे, एकच अपेक्षा करणार आहे की त्यांच्या पालकांना, त्यांच्या मुलांना आणि समाजाला यांच्याकडून एकतर फॅसिलिटीज ज्या आहेत, सुविधा ज्या आहेत त्या प्रोव्हाइड झाल्या. आणि म्हणून समाजाला ज्या ज्या काही सुविधा शैक्षणिक दृष्ट्यानं उपलब्ध करता येईल त्या करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आणि दुसरी गोष्ट की समाजाचा आणि महाविद्यालयाचा, कारण आज म्हणजे काय झालं की समाजाला प्रबोधनाची अत्यंत गरज आहे आणि महाविद्यालय हे सामाजिक प्रबोधनाचं केंद्र कसं बनेल याकडे लक्ष दिलं आहे आणि भर दिलं आहे की समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो आहे. आणि मग आपण या 4 भिंतीमध्ये प्रोग्राम घेण्यापेक्षा, कार्यक्रम घेण्यापेक्षा हेच कार्यक्रम जर समाजात जाऊन घेतले तर समाजाला तेवढंच आपल्याला एक खालीचा वाटा म्हणून त्यांचं प्रबोधन करण्याचं एक आपल्याला एक पुण्य मिळेल आणि एक संधी पण मिळेल. मग त्यावेळेला काय होईल की चला आपण आपल्या पदाला पण न्याय देतो
महत्त्व आहे आणि समाजाचं काहीतरी आपण वेगळं लागतं आणि ते पण आपण देतो अशी भावना सर या ठिकाणी आपली सेवा ज्येष्ठतेनुसार सिनियरिटीप्रमाणे आपली उपप्राचार्यपदी निवड झालेली आहे आणि या ठिकाणी आवर्जून नमूद करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की टीच युनिटी अँड मेक स्ट्रगल, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे आणि शिक्षणाचं काय महत्त्व आहे हे सांगितलेलं आहे. आपली उपप्राचार्यपदी निवड झालेली आहे. सर आपली एक भारदस्त आणि एक वजनदार आपल्याला पद मिळालेलं आहे. त्याचप्रमाणे तुमच्या आपल्यावर जबाबदारीसुद्धा या महाविद्यालयाच्या जबाबदाऱ्यासुद्धा आणि चांगल्या प्रकारे आलेल्या आहे. तर या उपप्राचार्यपदी आपली जी निवड झालेली आहे या निवडीचं श्रेय आपण कोणाला द्याल, काय सांगाल सर? या निवडीचं श्रेय प्रथम मी आमच्या अखिल विद्यामंडळ संस्थेचे जे अध्यक्ष आहेत श्री जाते यांना त्यांची संधी आणि त्यांच्यासोबतच जे काही आमचे संस्थाचालक पदाधिकारी आहेत त्यांना पण ते श्रेय आहेच, कारण की त्यांच्या निर्णयानुसारच माझी निवड झाली. या ठिकाणी सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने ठळक मार्मिक पद्धतीने एक सविस्तर अशी माहिती दिलेली आहे आणि एक आपलं चॅनल त्यांना सहकार्य करणार आहे. याही पुढे आवर्जून सांगतो की उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी, घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी अशी उंच भरारी सुराडे सरांनी मारलेली आहे आणि यशाचा गौरी शंकर गाठलेला आहे. आपल्या TV24 नॅशनल न्यूज आणि स्टार लाईव्ह न्यूजतर्फे त्यांच्या पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. ज्योतिलाल सुरवाडे, TV24 स्टार न्यूज, चीफ एडिटर, जळगाव.